वेंकटरमण गोविंदा गोविंदा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण निघालो आहोत तिरुपतीला आणि ठरल्या वेळेच्या पेक्षा आपण 5 तास उशिरा निघालो आहेत. आपल्याला पहाटे 4 वाजता निघायचं होतं आणि आम्ही सकाळी आता 9 वाजता घरातून निघालो आहे. कसं आहे ना मित्रांनो, निघता प्रत्येक गोष्टीला उशीर होत असतो. नांदेडपासून 70 ते 75 किलोमीटर पुढे आलो आहेत आणि आंध्रामध्ये आपली एंट्री झाली आहे सुद्धा. आपण आता संगारेड्डी क्रॉस केलं आहे आणि आता या टोल नाक्यानंतर आपण नेरूर आउटर रिंग रोडवर एंट्री करणार आहेत. तर आपण आता मित्रांनो टोल नाका क्रॉस करून पुढे आलो आहेत आणि माझ्यासमोर जे तुम्ही पाहताय वरतून जो ब्रिज चालला आहे तो आहे नेरूर आउटर रिंग रोड, जो की हैदराबाद सिटीच्या चारही बाजूने एक 8 लेनचा मोठा हायवे तयार केलेला आहे, ज्याने मोठे मोठे ज्या रहदारी आहेत ट्रक्स वगैरे ह्या डायरेक्ट बायपास बाहेरच्या बाहेर निघून जातील. अँड दिस इज द ग्रँड एंट्री ऑफ नेरूर आउटर रिंग रोड अँड गेट रेडी टू फील द विंड. अशा आठ ते 65 किलोमीटर याच घाटातून आपल्याला जायचं आहे. हे बघा मित्रांनो, अशा या शार्प टर्नवर ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि हा आहे घाटातला नजारा. किती मस्त छान शांत वातावरण आहे बघा. आणि मित्रांनो, थोडंसं लक्ष देऊन ऐका, मोरांचा आवाज येतोय.
तर मित्रांनो, रात्रीचे 7:15 वाजलेले आहेत आणि थोड्या वेळापूर्वी आपण राईट साईडचा म्हणजे ड्रायव्हर साईडचा जो बल्ब खराब झाला होता तो चेंज करण्यासाठी आपण थांबलो होतो. लो बीमचा बल्ब खराब झाला होता आणि स्पेअरमध्ये माझ्याकडे असल्यामुळे लगेच ताबडतोब चेंज करता आला. आणि आता रात्र पण बरीच झालेली आहे, अजून आम्ही मंदिराकडे पोचलो नाही आहेत. अर्धा पाऊण तास मंदिराकडे पोचण्यासाठी लागेल. तर मित्रांनो, श्रीशैलमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही 160 किलोमीटर पुन्हा प्रवास करून नंदियालला पोचणार. नंदियालला आम्ही साधारण रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत पोचेल आणि आजची रात्र तिथे स्टे करणार. तर मित्रांनो, नंदियालला पोचल्याच्या नंतर नांदेड ते नंदियाल असा आमचा टोटली 639 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होणार. थकवा तर एवढा आला आहे ना की कधी जाऊन एकदाच झोपतोय असं झालं आहे. तर भेटूयात आता उद्या सकाळी.